वारकरीचे हार्मोनियम वादक मयूरची गवळी यांना 2 म्हटलेल्या लंगारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. हेळेकर दशावतार नाट्यमंच सावंतवाडी कारिवडे यांच्या वतीने या पारितोषिकाचा आनंद झाला. त्याचप्रमाणे कुमार समर्थ सावंत याचकडून माझ्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी लागवणाचं 50 रुपयाचं पारितोषिक आले. हेळेकर दशावतार नाट्यमंडळ सावंतवाडी कारिवडे यांच्या वतीनं या पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे कुमारी निधी दळवी व अन्वी दळवी याचकडून माझ्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी लागवणाचं 50 रुपयाचं पारितोषिक आले. हेळेकर दशावतार नाट्यमंडळ सावंतवाडी कारिवडे तुम्हाला जमलेल्या सर्व नाट्य रसिकाच्या आशीर्वादानं या पारितोषिकाचा आनंद मध्यरात्रीच्या प्रहरी एका चोराप्रमाणे माझ्या पत्नी सदरात तुझं काय काम? एकच तुझा बाळ नूतन जन्माला आलाय त्याचा धारण करण्यासाठी माझी बाळाई परवडी आहे. आतापर्यंत ज्या अपेक्षेला तुम्ही वावरलात ही अपेक्षा याच्या पुढे कधी भविष्यात पूर्ण होणार नाही. एक वेळ युद्धाला पृष्ठभाग देऊन गेलात पळकुटा वीर एक पळकुटी वीरांगना म्हणून या विश्वात वावरताय. नाग माझ्या क्रोधाची बळी पडशील म्हटलं. हे राजकाका मी जर इथून पळून गेले असते पण शेवटपर्यंत प्रयत्न केलो. हे माझं कर्तव्य आहे. जोपर्यंत माझ्या प्रयत्नाला यश येणार नाही तोपर्यंत मी प्रयत्न करत आहे. म्हणून आशावादी आहे प्रत्येक प्राणीमात्र आशावादी आहे. प्रत्येकाला यश मिळेपर्यंत प्रयत्न करायचे असतात. मी कोण काय करतोय कोणत्या यश करायचे याला अधिक त्याचं महत्व द्यायचं बरोबर आहे. परिपूर्ण विचार करून बोलतोय कारण जो पक्षी झाडाच्या फांदीवर बसतोय तो पक्षी कधीच विचार करत नाही की ही फांदी तुटणार आणि समज त्याच्या दुर्गावर ती जर फांदी तुटली असते तर आकाशात उंच भरारी घेण्याचं बळ त्या पक्षाच्या अंगात तुझ्या छात्याला विचार करावा. माझा पंख छेदण्यापूर्वी तुझं हे मस्तक झळावेला गेले एवढं लक्षात ठेव. एवढी हिंमत एवढी धमक एवढी जर पात्रता असाल स्वीकाराय तुझा तुझ्या